कुणीतरी विचारलं प्रेम या शब्दाचा अर्थ काय? कुणीतरी विचारलं प्रेम या शब्दाचा अर्थ काय? माझं सहज उत्तर होतं त्याला, ज्यात अर्थ असतो त्याला प्रेम म्हणत नाही, ज्यात स्वार्थ असतो त्याला प्रेम म्हणत नाही. मग प्रेमाची व्याख्या काय? तर भगवान श्रीकृष्णाचं राधेव जे होतं ते प्रेम होतं. भगवान श्रीकृष्णाचं अर्जुनावर होतं ते प्रेम होतं. नवे भगवान श्रीकृष्णाचं सुदामावर जे होतं ते खरं प्रेम होतं. ज्यात कसलाही स्वार्थ नव्हता त्याला प्रेम म्हणतात. आजकाल प्रेमाची व्याख्या वेगळी झाली. आजकाल प्रेम 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 म्हणजे तरी काय हो? आजकाल प्रेमाची व्याख्या सरळ आणि सोप्या शब्दात जर करायचं म्हटलं, पूर्वीचं प्रेम जे होतं मनोमिलनाचं प्रेम होतं, पण आजकालचं प्रेम देहमिलनाचं झालं. पूर्वी एकमेकावर प्रेम मनोमिलनानं व्हायचं, आजकाल प्रेम देहमिलनाने होतं. देहमिलन नाही झाला तर त्याचं माझ्यावर प्रेम नाही किंवा तिचं माझ्यावर प्रेम नाही. हे किती संकोचित भावना आपली या प्रेमामध्ये आज आलेल्या आहेत. म्हणून प्रेम जर बघायचं असेल, प्रेमाचं प्रतीक बघायचं असेल तर भगवान श्रीकृष्ण आठवा. भगवान श्रीकृष्ण दिसला रे दिसला, आठवला रे आठवला की आपल्या प्रेमाचं जागतं आणि जिवंत उदाहरण दिसतं. ज्या प्रेमामुळं युरोप हा जो खंड आहेत, युरोप खंडामध्ये कुटुंब पद्धत नव्हती. ती कुटुंब पद्धत भगवान श्रीकृष्णाच्या विचारांमुळे प्रभावित होऊन युरोपमधल्या प्रत्येक देशात आज कुटुंब पद्धत आहेत. रशियासारखा देश भगवान श्रीकृष्णाचा उच्चार करून त्या नामघोषात तल्लीन होतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या गजरात आनंदात नाचतो. याला खरं प्रेम म्हणतात माय बापू. राम कृष्ण हरी.